नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। बघूया प्रदेशच्या आजच्या टॉप 10 बातम्या। मुख्यमंत्री पदाच्या हव्यासापोटी 3 दिवस दिल्लीत मुक्काम करणाऱ्या उद्धव ठाकरे यांना हुजरेगिरी करूनही हाती कोरडे चिपाडच लागले। 3 दिवस बैठका भेटी घेऊनही रिकामे हात हलवत परत यावे लागले। अशा शब्दात भारतीय जनता पार्टीचे प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केली आहे। कोल्हापूरच्या सांस्कृतिक वैभवाचा जिवंत साक्षीदार असलेल्या संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाला गुरुवारी रात्री भीषण आग लागली होती। या आगीत नाट्यगृह जळून भस्मसात झाले असून शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय। आज सकाळी संभाजीराजे छत्रपती यांनी घटनास्थळाची पाहणी केली। यावेळी चित्रपट महामंडळाचे उपाध्यक्ष मिलिंद अष्टेकर यांना संभाजीराजांसमोर अश्रू अनावर झाले। मराठा आरक्षणासाठी 12 महिने झाले आम्ही शांततेत आंदोलन करत आहोत, पण आमचे या शांततेत सुरू असलेले आंदोलन सरकारला कळत नसेल तर आमचा नाईलाज आहे। आम्हाला राजकारण करायचं नाही, यामुळे निवडणूक लढवायची वेळ आली तर पक्ष काढणार नाही, मात्र अपक्ष उमेदवार उभे करणार, असे मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले आहे। मराठा समाजाला आरक्षण मिळावे तसेच सगळे सोयरेची अंमलबजावणी व्हावी यासाठी मनोज जरांगे पाटील आंदोलन करत आहेत। तसेच राज्यभरात शांतता रॅली काढून मनोज जरांगे एक प्रकारे शक्ती प्रदर्शन करत असल्याचं सांगितलं जातंय। नाशिकमधील निफाड येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जनसन्मान यात्रा आयोजित करण्यात आली आहे। यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपस्थितांना संबोधित केले। महिलांना सक्षम करण्यासाठी आम्ही लाडकी बहीण योजना आणली, ती पुढे चालू ठेवायची म्हणून चालू केली, बंद करायची म्हणून नाही। यासाठी तुम्ही आम्हाला सत्तेत पाठवलं पाहिजे, तरच ही योजना सुरू राहील। त्यासाठी आमच्या नावापुढची बटणं दाबली पाहिजेत, असे विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलंय। काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी अजित पवारांसह राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय। बाळासाहेब थोरात म्हणाले की लाडकी बहीण योजना सुरू ठेवण्यासाठी यांच्या पुढील बटन दाबावं लागेल। याचा अर्थ असा, यांना लाडकी बहीण नाही, सत्ता हवी आहे। ही लाडकी सत्ता मिळवण्यासाठी चाललेली केविलवाणी धडपड आहे, मात्र हे सगळं जनता ओळखून आहे, असा हल्लाबोल त्यांनी केलाय। छत्रपती संभाजीनगर येथे प्रहार जनशक्तीचे प्रमुख बच्चू कडू हे आज भव्य मोर्चा काढणार आहेत। बच्चू कडू यांच्या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली होती, तरी देखील बच्चू कडू मोर्चा काढण्यावर ठाम आहेत। मात्र अशातच आता बच्चू कडू यांच्या मोर्चाला पोलिसांनी परवानगी दिली आहे। पोलिसांकडून 35 अटी टाकत परवानगी देण्यात आली आहे। आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महायुती विरुद्ध महाविकास आघाडीसाठी दोघांनीही दंड थोपटले आहेत। महायुतीच्या पाठोपाठ महाविकास आघाडीनेही आता राज्यभर सभा बैठका संवाद यात्रा सुरू करणार आहे। महाविकास आघाडी 16 ऑगस्टला प्रचाराचा नारळ फोडणार आहे, तर महायुती 20 ऑगस्टला आपला प्रचार सुरू करेल। पुणे शहरातील ससून रुग्णालयात काही दिवसांपूर्वी बेवारस रुग्णांवर उपचार न करता त्यांना ससूनमधील डॉक्टरांकडून निर्जन स्थळी सोडण्यात आल्याचा प्रकार समोर आला होता। वंचित बहुजन आघाडीचे रितेश गायकवाड व सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब गायकवाड यांनी हे प्रकरण उघडकीस आणलं होतं। या प्रकरणात एका डॉक्टरला निलंबित करण्यात आलं। या प्रकरणी ससून रुग्णालयाचे अधीक्षक यल्लप्पा जाधव व अधिष्ठाता एकनाथ पवार यांच्या विरोधात कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी आमरण उपोषण सुरू करण्यात आले। रस्त्यावरील बांधकामाच्या वेळेला कंत्राटदाराच्या निष्काळजीपणामुळे वाहन चालकाचा अपघात झाला किंवा त्यात कुणाचा जीव गेला तर संबंधित कंत्राटदारांविरोधात गुन्हे दाखल केले जातील, असा इशारा नागपूरच्या पोलीस आयुक्तांचा कंत्राटदारांना आहे। रस्त्याचे बांधकाम करणारे, उड्डाणपूल बांधणारे तसेच सार्वजनिक ठिकाणी विविध विकास कामांचे कार्य करत असताना योग्य ती खबरदारी घ्यावी। या निर्वाधीन कार्यामध्ये कोणताही निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नाही, अशी तंबी पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंघल यांनी नागपुरातील कंत्राटदारांना दिली आहे। दिव्यांगता संदर्भात खोटे प्रमाणपत्र मिळवून अनेकांनी सरकारी नोकऱ्या लाटल्याचे गंभीर प्रकार उघडकीस आल्यानंतर असाच आणखी एक गंभीर प्रकार समोर आलाय। तो म्हणजे अंध आणि दिव्यांग सेवानिवृत्त शिक्षकांकडून त्यांच्या सेवानिवृत्तीनंतर वेतनाची थकबाकी म्हणजेच एरियर्स देण्यासाठी मंत्रालयात चक्क 10% लाच मागितली जात आहे। स्वतः अंध व इतर दिव्यांगता असूनही वर्षानुवर्ष हजारो दिव्यांग विद्यार्थ्यांना अविरत शिकवणाऱ्या, त्यांना जीवनात सक्षम नागरिक बनवणाऱ्या अनेक सेवानिवृत्त अंध व दिव्यांग शिक्षकांसोबत असेच धक्कादायक प्रकार घडत आहेत। प्रदेशातील अशा टॉप 10 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केले नसेल तर लगेच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बघत रहा देशोन्नती। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।